नमस्कार महाराष्ट्र. शब्दांची प्रवासीमध्ये आज आपण अशा एका देशाची गोष्ट करणार आहोत जो कदाचित येणाऱ्या काही वर्षात फक्त इतिहासाच्या पुस्तकातच उरेल. कल्पना करा, तुम्ही अशा एका देशामध्ये राहताय जिथे सकाळी उठल्यानंतर तुम्हाला फक्त समुद्राचं पाणी दिसेल. असा एक देश जो नकाशावर शोधायला सुद्धा भिंग लागेल, पण तो देश संपूर्ण इंटरनेट विश्वावर राज्य करतोय. या देशाची घर, भाषा, जमीन, संस्कृती सगळं काही अवघ्या काही वर्षात ही सगळी जमीन समुद्र गिळंकृत करणार आहे. कदाचित 40 वर्षात, कदाचित 50 वर्षात, पण तो उरेल फक्त इतिहासाच्या पानात. जगातला असा एक देश जिथे रस्त्याच्या दोन्ही साईडने समुद्र दिसतो, नाही समुद्रही नाही, महासागर दिसतो. हा देश इतका अरुंद आहे की काही ठिकाणी याची रुंदी अवघ्या 20 ते 30 मीटर आहे. म्हणजे घराच्या दोन्ही बाजूला महासागर, पुढे महासागर, पाठीमागे महासागर. इथे कोणताही उंच डोंगररांग नाही, कोणती मोठी नदी नाही. देशाची समुद्र सपाटीपासून सरासरी उंची फक्त 2 मीटर आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे हा देश जगातील असा पहिला देश ठरणार आहे जो हवामान बदलामुळे पृथ्वीच्या नकाशावरून कायमचा पुसला जाईल. पण हा देश कोणता? चला या देशाच्या अंतर्गत डोकावूया. या देशात फक्त 11,500 लोक राहतात. इथे गुन्हेगारी जवळजवळ शून्य आहे. गंमत म्हणजे संपूर्ण देशात फक्त एकच हॉस्पिटल आहे आणि या हॉस्पिटलामध्ये एक्सरे मशीनसुद्धा नाही. म्हणजे जर कोणाला एक्सरे जरी काढायचा असेल तर त्यांना शेजारच्या देशामध्ये जावे लागते. या देशामध्ये फक्त एकच विमानतळ आहे आणि या विमानतळाची कथा तर अजूनच रंजक आहे. जेव्हा एखादं विमान येणार असतं तेव्हा सायरन वाजवला जातो. का माहिती आहे? कारण विमानाची वेळ नसताना तिथले स्थानिक लोक त्या धावपट्टीचा वापर फुटबॉल खेळण्यासाठी करतात आणि संध्याकाळी फिरण्यासाठी करतात. ही धावपट्टीच तिथलं मुख्य खेळाचं मैदान आहे. इथे मातीत मीठ जास्त असल्यामुळे शेती करता येत नाही. त्यामुळे इथले लोक डबाबंद अन्नावर म्हणजेच कॅन फूडवर, जेही दुसऱ्या देशामधून येतं त्याच्यावर अवलंबून असतात. पण गरिबी असूनही या देशाने जगाला एक अशी गोष्ट दिली आहे जी तुम्ही रोज इंटरनेटवर वापरता. तुम्ही स्ट्रीमिंगसाठी किंवा चॅनलसाठी जे .tv हे डोमेन नेम वापरता ते याच देशाची मालमत्ता आहे आणि त्यातूनच या देशाची अर्थव्यवस्था चालते. हा अजब आणि दुर्दैवी देश म्हणजे तुवालू. हो, पॅसिफिक महासागराच्या मध्यभागी वसलेला हा 9 बेटांचा छोटासा देश. एकेकाळी याला इलिस आयलँड्स असे म्हटले जायचे. 1978 ब्रिटनपासून स्वतंत्र झालेला हा देश आज अस्तित्वाच्या लढाईत सर्वात पुढे आहे.